खूप काही काम करायचे स्वप्न उडाला बाळगून चाललेला कार्यकर्ता आहे. माझ्या गटामध्ये पैशाचा पाऊस पडतोय, त्या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. असं मी तुम्हाला एवढं सांगतो, जनशक्तीच कामाला येणार, धनशक्ती अजिबात कामाला येणार नाही. अनेक मातबर मित्र माझ्या गटामध्ये आहेत. सर्वसामान्य माणूस जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा नक्कीच इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या पिंपळगाव मडकळ जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी इतिहास घडेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा जिल्हा परिषद मध्ये जाणार, एवढे बोलतो. आणि या ठिकाणी आमचे रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र. सन्मान्य अतुलभाऊ देशमुख आणि सन्मान्य भगवान शेठ ठोकरकर, आपणास विनंती असेल आपण मंचावरती या. चौघांनी बोलवल्यात विनंती असेल अतुलभाऊ देशमुख आणि सन्मान्य भगवानजी ठोकरकर साहेब सभापती, विनंती असेल मंचावरती या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच नितीनजी भोसले, सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख संदीपजी येळवंडे, आपण सर्वजण उपस्थित आहेत. चाकण नगर परिषदेचे नगरसेवक, महाराष्ट्र राज्य प्रदूषण कक्षाचे सदस्य स्वर्गीय आमदार आदरणीय सुरेशभाऊ घोडे यांचे बंधू सन्माननीय नितीनभाऊ घोडे उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी रिटर्निंग पंचायत समिती गणाच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार आणि मंत्रीवाडी नगरीच्या दुसऱ्यांदा बिनविरोध निर्मित सरपंच सौभाग्यवती अनिताताई विलासशेठ मंत्र्यांना विनंती असेल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि आता 5 मिनिटांमध्ये ज्यांच्या शुभ असलेली जाहीर सभा संपन्न होणार आहे त्याशिवाय आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा 5 मिनिटांमध्ये शुभारंभ होत आहे. राजगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या खेड तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांदरम्यान राहताना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची आज सभा आयोजित केली आहे. आणि या सभेनिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहोत. सांगायचं झालं तर मी अनिता विलास मंत्रे सलग 2 वेळा लोकनियुक्त सरपंच मंत्रेवाडी गावामध्ये सरपंच पदावरती काम करत असताना तुमच्यासारखी एक सर्वसामान्य घरातील एक शेतकरी कुटुंबातील मुलगा घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून गावाने एक आपल्याला पद दिलेलं आहे. त्या पदाची जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थाने गावामध्ये खूप अशी विकास कामे केली. आमच्या मंत्रेवाडी गावामध्ये विकासाची गंगा चाललेली आहे. गावात सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना गावाचा बैलगाडा घेत असेल आणि त्याचबरोबर गावातील अंतर्गत रस्ते असतील, मंदिरे असतील, अंतर्गत बंदिस्त गटारे असतील, अशी भरपूर अशी गावामध्ये विकास कामे केली. गावाने बिनविरोध सरपंच म्हणून 2ऱ्या वेळेस केलं आणि तिथून पुढे कुठेतरी तालुक्याच्या स्तरावरती काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी ज्यांचं शुभागमन होत आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं शुभागमन झाले. एका सर्वांनी हात वरती देऊन जोरदार टाळी. प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री लगेच मान्यवरांना विनंती सर्वांनी स्वागत करूया. नगरसेवक महेंद्र शेळकरी उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. नंदुरबार सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज एक अतिशय व्यस्त गागाना म्हणून धर्मवीर आनंद देगे साहेब या सर्व आपल्या महान नेत्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि खरं तर त्यांना मानवंदना देत असताना हे जे राजगुरुनगर जे शहर आहे, हा जो तालुका आहे,
हा हुतात्माचा तालुका आहे आणि या हुतात्म्याच्या तालुक्याने संपूर्ण असलेल्या भारताच्या इतिहासाला सुवर्ण अक्षराने आपल्या मृत्यूने आणि आपल्या असलेल्या बलिदानाने कायमचा अमर केलेला हा तालुका तो खेड राजगुरूनगरचा तालुका आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. राजगुरू शिवराम आणि राजगुरूंच्या स्मृतीला अभिवादन करतो. आदरणीय आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. खेड नंतर आज आपल्या साखर या दोन्ही नगर पंचायतवर नगर परिषदवर शिवसेनेचा भगवा फडकला आणि त्या भगव्याचे मानकरी तुम्ही सगळेजण झाला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ही दमदार कामगिरी स्वर्गीय आमदार आमचे मित्र आदरणीय गोरे साहेब गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने अर्थात परिषदेला उमेदवारी पक्षाने जाहीर केली. इथे आमचे सहकारी मित्र मंगेशराव यांना खेळची उमेदवारी जाहीर झाली आणि या दोन्ही उमेदवारीच्या बाबतीतली चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चालू असताना आंबेगाव मध्ये देखील सुद्धा कांदळे परिवार असेल किंवा जुन्नरचा आमचा कांदळे परिवार असेल या चारही दिल्लीच्या बाबतीमध्ये सहकार्य करत असताना आदरणीय भगवानराव असतील, अतुलजी देशमुख असतील, नितीनजी गोरे साहेब असतील या तिघांनी मिळून या दोन्ही असलेल्या महत्वाच्या शहराची जबाबदारी आपल्या खात्यावर घेतली. रामभाई रेपाळे विकासजी आणि आम्ही सगळे मंडळी आपल्या गावामध्ये होतो की शिवसेनेची ताकद आणि शिवसेनेचा भगवा हा हुतात्म्याच्या नगरीमध्ये उंच गेला पाहिजे आणि चमत्कार केला राजगुरूनगर आणि सरकारच्या नगरीमध्ये आणि हा आपला त्याच्याप्रमाणे विजय आपण सर्वांनी मिळून दिला. हा विजय त्याच्या सर्वांच्या स्पर्धात होणारा विजय आहे. आज ज्या मतदारसंघामध्ये या ग्रामीणमध्ये जी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होत राहते याच्यामध्ये विशिष्ट या भागामध्ये आमचे मित्र सन्माननीय दयाभाऊ थिगे यांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या जिल्हा परिषदच्या रिंगणामध्ये असे अनेक सहकारी आमचे आज जिल्हा परिषदला सर्व जाता शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर परंतु दयाभाऊचा राजगुरूनगर बँकेच्या काम त्यांनी केले लावलेली शिस्त सहकारामध्ये त्यांचा असलेला अभ्यास आणि आज सर्वसामान्य जनतेतून आणि शेतकऱ्यांचा मुलगा या नात्याने मिळालेली ही जी उमेदवारी आहे ही उमेदवारी पैशावाल्याच्या बाबतीमध्ये शिंदे साहेब नेहमी सांगत आलेले आहे. त्यांचा एक शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये. अभी राजा का बेटा राजा नहीं होगा, अभी राजा का बेटा राजा नहीं होगा, जो काम करेगा वो राजा होगा. त्यामुळे गणेश थिगळे आज मला सांगायचं वाटतं गणेशराव थिगळे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या समोरचे उमेदवार भाई प्रचंड पैसा चालू आहे, प्रचंड पैसा चालू. मला एक कळत नाही की हा पैसा म्हणजे सर्वस्व आहे का? काय विचारधारा, काही जबाबदारी, काही सुखदुःख, माणसाच्या प्रती तुमच्या भावना, असलेल्या संकटाशी तुम्ही केलेली मदत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही 8 कोटी खर्च करतोय, आम्ही 10 कोटी खर्च करतोय, आम्ही 20 कोटी खर्च करतोय, आम्ही मोठ्या देवीला महिलांना घेऊन चाललोय, आम्ही वरीच्या देवीला महिलांना घेऊन चाललोय, आज आम्ही महाकालची यात्रा करतोय. मला असं वाटतं जेवढ्या काही महिला यात्रा करून आलेल्या असतील या सावित्रीच्या लेखी आहे त्या ठिकाणी त्या मोठा देवी असेल, वणीची देवी असेल, एकविरा असेल किंबहुना उज्जैनचा महाकाल असेल आपण तिथे जाऊन एक गोष्ट सांगितली पाहिजे. तुकाराम महाराजांचं ताकीद आहे, तुका म्हणे सत्य कर्म व्हावेच पाहिजे. जो सत्य कर्म करेल त्याच्या पाठीमागे माझ्या सावित्रीच्या लेखी उभ्या राहतील. हा विश्वास निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या माथा वेगळ्या चर्चेने वाहतो. हा विश्वास सर्व गेले तरी चालेल पण महाराष्ट्राचा विश्वास आता चाललाय. गोरगरीब जनतेचा विश्वास सर्वसामान्य जनतेमध्ये असलेली आपल्या सर्वांची कामाची पोच होती. काय म्हणायचे बाळासाहेब 80% समाजकारण
आणि 20% राजकारण. समाजकारणाचा वसारे माणसा आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे, बिबट्याचे हल्ले झाले, लागोपाठ 1 महिन्यामध्ये 3 लहान मुलं घातले गेले. हातातलं काम सोडलं, अतिशय ढिल्या आवाजात मला रात्री 3 वाजता फोन आला. अरे शरद, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? एवढं बिबट्याचं संकट, लहान मुलं वागताय. मी माझं सगळं काम माझं देतोय. उद्या मी जेव्हा चाकरला येतोय अतुल देशमुख यांच्या प्रवेशाला, त्यावेळेला त्या दौऱ्यामध्ये मला शिरूरला जायचं आहे. शिरूरला आले, 2 किलोमीटर चालवलं. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो रस्ता नव्हता, शेतात चालत गेले. ही काय अभिमानाची भावना आहे, पण कर्तव्य काय असतं? या राज्यात अनेक लोक आहेत, सत्तेत सुद्धा सहभागी आहे, मी त्याला नाव ठेवत नाही. परंतु या सगळ्यांच्या आधी महिलेच्या डोळ्यातलं, मातेच्या डोळ्यातलं पाणी बघून तिचे अश्रू पुसायला, त्यांच्या धर्माच्या मध्ये जमिनीवर बसून त्याचे डोळे पुसताना एकनाथजी शिंदे साहेब आहे, हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. काय म्हणायचे छत्रपती शिवराय, माझ्या शेतकऱ्यांच्या रयतेच्या शेतमालाला किंवा त्याच्या असलेल्या शेताच्या मालाला देखाला आम्ही हात लावून देणार नाही. काय जबाबदारी होती, काय कर्तव्य होतं आमच्या शिवरायांचं. आणि त्या शिवरायांना डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्षाची संघटना उभी केली गेली. अनेक नावापेक्षा अनेक कष्ट. खर तर एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये आम्ही जेवढा अनुभव घेतला या महाराष्ट्राचे जनतेने, मुख्यमंत्री तर खूप झाले, सर्वांनी कामं केली, परंतु जनतेच्या हृदयाला समजून घेणारा एकच हृदय संघटना आहे, त्यांचं नाव आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. ही जिल्हा परिषद पंचायत समिती माझ्या मायबाप जनतेला फार महत्वाची आहे. पैशाच्या जोरावर तुमचा स्वाभिमान जाता कामा नये, पैशाच्या जोरावर आमच्या मठाची किंमत होता कामा नये. ज्या माणसाचं काम आहे, आमच्या तो श्रीनाथ लांडे म्हणून एक आहे ना, श्रीनाथ लांडे हनुमचे आलाय का? गरीब पोरगा आहे, गरीब भाई. हा मुलगा गेले 7-8 वर्ष स्वतःच्या आयुष्याची तरी माती केली आणि त्याच्यापुढे भलाटले लोक पैशाचा काय चाललाय, नाच चाललाय. पण मी भीमाशंकरच्या साक्षीला सांगतो, जर परमेश्वर असेल तर या भूमीमध्ये या मुलाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास मला द्यायचा आहे. स्वराज्याला विश्वास होता. एसाजी कंकर, अनाजी माणुसरे, माजी प्रमोद देशपांडे. अहो मला सांगा, या सर्वांनी फक्त शिवरायांच्या त्या शब्दासाठी आपलं स्वतःच आयुष्य घालवलं. हो, ही शिवसेना आहे, ही शिवसेना त्यागातून घडलेली आहे. हे शौचालय असलेल्या सर्वसामान्यांचा प्रेम घेऊन चालणारी संघटना शिवसेना आमची आहे. शिवसेनेला जपणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. 24 तासापैकी 20-21 तास काम करताना आणि मुख्यमंत्री असताना खर तर वर्षा बंगल्याचे दरवाजे कधीही सर्वसामान्यांना उघडे नव्हते. आम्ही डोळ्यांनी पाहिले, साक्षीला सगळे हे व्यासपीठचे सर्व नेते मंडळी हे सर्व साक्षीला आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या चांदापासून बांधापर्यंत प्रत्येक शेतकरी, गोरगरीब जनता, कामगार, महिला या सगळ्या महाराष्ट्राच्या मातीतून ज्या वेळेला वर्षा बांधल्या आल्या, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की ही जनतेची तिजोरी आहे, कितीही पैसा गेला तरी चालेल, पण बिलमूत एकही अन्नाचा दारा न खाता मी एकही माता भरलेला आणि शेतकऱ्याला पाठवणार नाही. हे सांगणारे कोण आहे? एकनाथ शिंदे साहेब आहे. खरं सांगा, काय भावना हो, कशाचा धोका काय? सरकार कुणासाठी आहे? जनता, शेतकरी, सर्वसामान्य, आपला महिला या सर्व लोकांसाठी. आणि ही जिल्हा परिषद पंचायत समिती अतिशय महत्वाची आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदच्या 100 पैकी जो काही समजा 1200 कोटीचा फंड येतो दरवर्षी. मुंबई नंतर सगळ्यात मोठी आर्थिक जर कुठली राजधानी असेल, पहिली आर्थिक राजधानी मुंबई आणि दुसरी पुणे. या पुण्याच्या बाबतीमध्ये जसा तुम्ही चमत्कार केला, या उत्तरेच्या पुण्याला सर्व तुम्ही भगवा पडून दिला. उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तिकडे 65% फंड खर्च होतो. बारामती, इंदापूर 65% म्हणजे 1 रुपयापैकी 65 रुपये तिकडे
100 रुपयापैकी 65 रुपये तिकडे आणि 35 रुपयामध्ये बाकीचे आपले हे सगळे 10 तालुके. हा अन्याय आहे की नाही? काय होतं आपल्याला? हा अन्याय आहे. हा अन्याय जर आपल्याला बदला करायचा असेल तर माझ्या मायबाप जनतेला विनंती करायची आहे, या येत्या निवडणुकीमध्ये उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण सर्वांनी साहेबांना विश्वास द्या. जेवढे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, जेवढ्या पंचायत समितीचे आपले उमेदवार आहेत, या सर्वांना आपण मित्रांनी मताधिकारी निवडून द्या. आणि मी आपल्याला अभिवचन देतो, मी सतत आपल्याकडे आहे. माझं प्रत्येक पाऊल जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरोळ, भोसरी पडताय. सर्वसामान्य जनतेची दुःख आम्ही जाणणारी मंडळी आहे. मी आपल्याला सांगतो, इथे शिवसेना सचिव रामबाई असतील, विकासराव असतील आणि आमचे सगळे सहकारी, आता अतुल भाऊ असतील, आमचे नितीनराव असतील, भगवानराव असतील, आपण भरभक्कम पद्धतीची ताकद उभी करू. पण भविष्यामध्ये जर आपल्याला या जिल्हा परिषदेला शिवसेनेचा भगवा फडकेला मिळाला तर एकनाथजी शिंदे साहेब आपलं पांघरुण आहे, आपल्यावरची माया आहे, आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या तालुक्याला निधी कमी करून देणारा या विश्वास मला करायला द्यायचा आहे. हा विश्वास देण्यासाठी आमची शिवसेना उभी आहे. अधिकचं काय बोलत नाही. साहेबांना काही प्रचार सभा आठवण मुंबईच्या दिवशी निघायचे आहे. साहेबांचं पाऊल पहिला हा चिंधरला आला, शिवभूमीला, नंतर आंबेगाव तालुका, आंबेगाव शिरोळ आणि आता खेड. ज्या विश्वासाने ते आले, ज्या विश्वासाने तुमच्याकडे मतदानाचा अधिकार मानताय, तो विश्वास मात्र या असलेल्या हुतात्म्याच्या नगरीने पूर्ण केला पाहिजे आणि तो मतांच्या रूपाने तुम्ही आम्हाला दिला पाहिजे. अशा पद्धतीची नम्र प्रार्थना करतो. अधिक काही न बोलता शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करा अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी घोषणा देतो, आपल्या उत्तराला पाहिजे. खीच के ताल, खीच के ताल, अरे खीच के ताल, भविष्यवाण, खीच के ताल, भविष्यवाण, खीच के ताल. भविष्यवाण. जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर आपल्या सर्वांसमोर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी समोर येतात हिंदू हृदय सम्राट, लोकांचे लेखनाथ, अनाथांचे नाथ आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, मोदींचा जोरदार ताली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. भीमाशंकराच्या चरणी नतमस्तक होतो. सिद्धेश्वराला, खंडोबाला, यमाईला मंदिर, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नमस्कार. क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु आणि थोर स्वातंत्र्य सैनिक शिवराम हरी राजगुरु यांचे मी स्मरण करतो. आणि आजच्या या खेड राजगुरु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित आमदार शरद सोनवणे, सचिव राम रेपाळे, विकास रेपाळे, इरफानभाई सय्यद, भगवान पोखरकर, अतुल देशमुख, नितीन गोरे, मंगेश गुंडाळ, धनंजय पठारे, मनीषाताई गोरे नगराध्यक्षा, मंगेश गुंडाळ नगराध्यक्ष, प्रकाश वाडेकर जिल्हा प्रमुख, निलेश पवार, कोण राहिले का? सर्व भरपूर लोक आहेत. सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार, मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज मी माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना विनंती करायला आलो. येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होते. आजचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून तुमच्या गटामध्ये पंचायत समिती गणामध्ये देखील
प्रचाराच्या फेऱ्या सुरू आहेत आणि गेले अनेक दिवस आपण प्रचार केला आणि आता आजचा दिवस 10 वाजेपर्यंत आणि आज संपेल प्रचार. उद्याचा मध्ये दिवस आहे आणि परवा मतदान आहे 7 तारखेला. आणि मी राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार करतोय. नुकतंच या राज्यामध्ये दिवंगत आपले उपमुख्यमंत्री अजितदादांचं दुःखद निधन झालं. दुःखाचं सावट आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. त्याचबरोबर आपले माजी आमदार सुरेश गोळे यांना देखील विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे त्याच काळात निवडणुका आहे, कर्तव्य आहे. आणि मग या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या. मोठ्या निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, विधानसभा झाली. आता हेच कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेले आणि समोर सर्व कार्यकर्ते आहेत. हेच आपल्याला खासदार आमदार म्हणून निवडून देतात. आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांना पाठबळ दिलं पाहिजे, त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. यासाठी मी स्वतः आपल्याला विनंती करायला आलो. खरं म्हणजे ही निवडणूक यापूर्वी झाली, लोकसभा, विधानसभा, नगर परिषदा झाल्या, महापालिका झाल्या. यामध्ये देखील आपण शिवसेनेला भरघोस असे यश दिलं आणि शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभा राहिला. आणि या निवडणुका देखील जिल्हा परिषद आणि नगरपंचायती या ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्वाच्या आहेत. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरलो. या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आम्ही केलं. एक टीम बनवून आम्ही काम केलं आणि या महाराष्ट्रामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आणल्या. विकासाला चालना दिली. थांबलेला विकास पुढे नेला. पूर्वीचं स्थगिती सरकार होतं, आम्ही स्थगिती काढली आणि प्रगती सरकार आणलं. आणि या राज्यामध्ये अनेक प्रकल्प पुढे घेऊन चाललोय. सिंचनाचे असतील, रस्त्याचे असतील, शेतकऱ्यांचे असतील आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय असेल, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय असेल, आपल्या नावासमोर पहिल्यांदा आईचं नाव लिहिण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला. या माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला आत्मनिर्भर करायचंय, स्वतःच्या पायावर उभं करायचंय. आणि म्हणून त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजना केली. 6,000 रुपये वर्षाला आपण देऊ लागलो. केंद्राचे 6, राज्याचे 6. पीक विमा योजना केली. झालेल्या नुकसान भरपाईचे सगळ्या अटी शर्ती बाजूला केल्या. अतिवृष्टी अवकाळीमुळे जे नियम निकष बाजूला केले. NDRFच्या दुप्पट पैसे देऊ लागलो. 2 हेक्टरचं लिमिट होतं, 3 हेक्टर केलं. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं, ते आपण देऊ लागलो. शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलो. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल, त्या माझ्या शेतकऱ्यांचा, माझ्या कष्टकऱ्यांचा, माझ्या बैलगाड्याचा, लाडक्या बहिणींचा. आणि म्हणून या लोकाभिमुख कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यावेळी देखील अनेक लोकांनी विरोध केला. कोणी कोर्टात गेलं, म्हणाले चुनावी जुमला आहे, ही खोटी घोषणा आहे, हे फसवी घोषणा आहे, निवडणुका गेल्या की काय मिळणार नाही. परंतु शब्द देणारा हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता. आणि म्हणून किती अडथळे आले तरी आम्ही पार करून आम्ही
येईल म्हणून निर्णय घेतले. आपल्याला मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो, दरवर्षी 40 ते 45,000 कोटी रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खर्च होता. आता काही लोक म्हणायला लागले या लाडकी बहीण योजनेमुळे बजेट कोलमडले. अरे बजेट कोलमडले, पण जर तुम्ही सर्वे केला, या माझ्या लाडक्या बहिणीने छोटा मोठा व्यवसाय केलाय, हेच पैसे अर्थव्यवस्थेत आले, हेच पैसे अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत. बचत गट एकत्र आले, महिला एकत्र आल्या, काही लोकांनी छोटा व्यवसाय मोठा केला, काही लोकांनी छोटा व्यवसाय सुरू केला. याचा अभिमान आम्हाला. स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही केलं. स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार आमच्या लाडक्या बहिणीने आम्ही दिला. याचा अभिमान आम्हाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं घरात वजन वाढलं, आदर सन्मान वाढला, समाजामध्ये आदर सन्मान वाढला. आणि म्हणून आता पैसे हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर आता येणार नाही. स्वतःच्या पैसे स्वतःच्या हाताने स्वतःच्या सहीने काढण्याचा निर्णय आम्ही दिला. आणि म्हणून काही माझ्या लाडक्या बहिणीने आपल्या कुटुंबातलं मुलांचं शिक्षण असेल, औषध पाणी असेल, उपचार असेल, याला देखील पैसे. काही अतिशय गरीब कुटुंब आहे, अतिशय दुर्गम भागामध्ये राहतात, त्यांना पाहिल्यानंतर दुःख वाटतं, वेदना येतात. आणि काही लोक असे आहेत की फक्त त्यांचं पोट भात शेतीवर असतं. काही लोक दुर्गम भागात राहतात, घरामध्ये 2-3 लोकच आहे, दुसरं कमवता काही नाही. म्हणाला कसं करता तुम्ही? म्हणजे काय, भाताची शेती करतो आणि तुम्ही दिलेले 1,500 त्याचं तेल, मीठ, पाणी, मसाला आणतो आणि खातो. अशी देखील कुटुंब आहे, अशी देखील गरीब कुटुंब आहे. मग कशाला पाहिजे सरकार? मग सरकार म्हणून काय त्यांना जर आम्ही दिलं तर का तुमच्या पोटात दुखतंय? तुम्ही तर दिला नाही, देण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आम्ही देतोय तर पोटात काय जळमळ का? मळमळ. कधी जाऊन कोर्टामध्ये जा, निवडणूक आयोगाला पत्र द्या, यांचे हप्ते थांबवा. अरे हप्ते देणारे आम्ही आहोत, हप्ते बँकेत भरणारे आम्ही आहोत, हप्ते घेणारे लोक नाही, आम्ही देणारे आहोत. आणि म्हणून आम्ही देणार. आणि म्हणून तुमच्या लाडक्या बहिणींचे जे काही थांबलेले असेल ते 3-3 महिन्याचे आता 4,500 रुपये एका टप्प्यामध्ये मिळणार. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उलट तुम्हाला तुमच्या पायावर उभं करायचं आहे. आम्हाला तुम्हाला लष्करी झालेलं बघायचं आहे. अरे मला विचारतात लोक, तुम्ही निवडणुकांमध्ये 2100 रुपये घोषणा केली, हो बोलो केली आहे. योग्य वेळी ते पण आम्ही देणार, आम्ही बोललोय ते करणार. काही लोक म्हणतात शेतकऱ्यांचं कर्जमाफ कधी करणार. तुम्ही आश्वासन दिलंय, मी आपल्याला सांगतो आश्वासन आम्ही दिलंय. मुख्यमंत्र्यांनी आमची बैठक एक झाली आहे, एक कमिटी गठीत केलेली आहे. आणि आपल्याला सांगतो शेतकरी आमचा अन्नदाता आहे, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. योग्य वेळी कर्जमाफीचाही निर्णय आमचं सरकार घेणार, आम्ही मागे हटणार नाही. शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी हा अन्नदाता, त्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. ऑक्टोबर मध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली, या महाराष्ट्रामध्ये हाहाकार झाला, त्यावेळेस देखील मी म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. आणि आम्ही पैसे दिले, 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, त्यातल्या पैशाचं वाटप सुरू केलं, सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवल्या. आणि हेच सरकार सर्वसामान्यांचं म्हणून काम करत. आणि म्हणून एका मुलीने आत्महत्या केली. मुलीने एका आत्महत्या केली कशासाठी? तर शिक्षणासाठी. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालक भरत होते. तिला भीती वाटली, माझे वडील, माझा बाप हे फी भरू शकणार नाही आणि आत्महत्या करेल, म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली, मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना घडली. मी मुख्यमंत्री होतो त्या 12:30 वाजता रात्री टीव्हीवर बातमी ऐकली. एका आठवड्याच्या आत कॅबिनेटला प्रस्ताव मागवला आणि 50% फी होती ती 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. हे सरकार आहे संवेदनशील सरकार.
आणि म्हणून वेदना आणि संवेदना असणार हे सरकार विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललंय. विकास काय असतो हे 3.5 वर्षात आपण पाहिलंय. जो विकास थांबला होता तो विकास पुढे चाललाय, वेगाने पुढे चाललाय आणि असाच वेगाने महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. म्हणून त्याच्यामध्ये तुमची साथ पाहिजे. मगाशी शरद सोनवणे म्हणाले की या ठिकाणी कोणी म्हणाले आम्ही एवढे पैसे खर्च केले, एवढे पैसे खर्च केले, अमकं केलं तमकं केलं. निवडणुका आहेत म्हणून लोक येतील, निवडणुकांमध्ये खोटे आश्वासन देतील, काही करतील. पण मी आपल्याला सांगतो, आम्ही जी ओवाळणी माझ्या लाडक्या बहिणींना टाकली आहे ती फक्त निवडणुकापुरती नाही, दिवाळी दसऱ्यापुरती नाही, भाऊबीजेपुरती नाही. दर महिन्याला या भावाची ओवाळणी माझ्या बहिणीला मिळणार म्हणजे मिळणार. त्यामुळे ही कायमची आहे, ही कधी बंद होणारी ओवाळणी नाही. आणि म्हणून आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, फक्त निवडणुकीमध्ये आश्वासन देणारे कोण, निवडणुकीमध्ये आपल्याकडे येणारे कोण आणि निवडणूक झाले की पळणारे कोण, तुम्ही कोण आम्ही कोण विचारणारे असे लोक आहे. आणि म्हणून आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही या ठिकाणी चाकणला आपल्या मनीषाताई गोरे यांना नगराध्यक्ष केलं, भगवा फडकवला, बाळासाहेबांचा बाणा तुम्ही राखला, भगव्याचा मान तुम्ही राखला आणि त्याचबरोबर शिवसेनेचे मंगेश गुंडाळ त्यांना देखील विक्रमी मताने आपण नगराध्यक्ष केलं, त्याबद्दल देखील तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. या भागातले माजी आमदार आपले सुरेश भाऊ घोडे एक अतिशय सज्जन आमदार, एक प्रतिशील आमदार, सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आमदार. मी एकदा त्यांच्या कुठला महिलांचा कार्यक्रम होता त्याला आलो होतो, हजारो माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या कार्यक्रमाला होत्या. किती त्यांनी हीच कमाई होती त्यांची, हीच कमाई लोक कमवली होती. पैसा किती कमवला, प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण सावधपणे मतदान करा. निवडणुका येतील जाते, 5 वर्ष हातातली घालवू नका. हक्काचा माणूस निवडून द्या, जो कधी तुम्ही रात्री अपरात्री बोलवून त्याचे काम करू शकता त्याच्याकडून, असे लोक आपल्याला निवडून द्यायचे आहे. आणि शिवसेना 80% समाजकारण, 20% राजकारण करणारी आहे. बाळासाहेब आनंदीगे साहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री झाला म्हणून तर मला वेदना आणि गरिबीची जाण. म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या योजना आपण केल्या, एवढे मोठे निर्णय आपण घेतले. इतिहासामध्ये कधी एवढे मोठे निर्णय आपण घेतले नव्हते. ते 2.5 वर्षाच्या काळात घेतले, मागच्या 1 वर्षाच्या काळात आपण घेतोय. 232 आमदार तुम्ही निवडून दिले. हा इतिहास चमत्कार माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनी केला. या महाराष्ट्रात कधी 232 आमदार आले नाही. आणि म्हणून आमची जबाबदारी आहे तुम्हाला देखील आत्मनिर्भर, आत्मसन्मान मिळवून देणं हे आमचं काम आहे. माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे अभियान आम्ही राबवलं. शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो, आता आरोग्य आपल्या दारी आम्ही नेतोय. प्रत्येक माझ्या माता भगिनी भावांची, शेतकऱ्यांची आरोग्याची काळजी आम्ही घेतोय. मुख्यमंत्री मी असताना 1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना 5 लाखावर घेऊन गेलो. 5 लाख रुपये त्याची मर्यादा वाढवली, हे आम्ही केलं. आणि म्हणून आपल्याला बाकी मी काय सांगत नाही. खेळ स्मारकासाठी 254 कोटीचा आराखडा बनवला, त्यापैकी 104 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. भूसंपादनाचं काम आता सुरू झालेलं आहे. ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि म्हणून इथे विकासाची क्रांती आपल्याला घडवायची आहे. गेल्या 4 वर्षात आपण ते करतोय. आपल्या गावचा कोण आहे? शिवराज द्राक्ष इकडे आहे. महाराष्ट्रभर केसरी शिवराज सामान्य कुटुंबातला आहे. आता इथं पण कोणाचं तरी नाव घेतलं नाही बघा, बोलतो काय युवराज लांडे, तो पण आपला महात्मा आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीचं काम करतो ना. किती लोकांना मदत केली? 3,500 लोकांना मदत केली. असंच काम करत राहा बाबा.
आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जा, तर खऱ्या अर्थाने लोकांचा रिझल्ट हे घ्या, आशीर्वाद घ्या. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो, एकनाथ शिंदेचं काम बघतो पाहतो वगैरे नाही. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन, जागेवर खटका पाडून मोकळं व्हायचं. आणि मग एवढे मोठे मोठे निर्णय घेतले, त्याला देखील हिंमत लागते, धाडस लागतं आणि देण्याची धानत लागते. ती आम्ही दाखवली आहे. पीएमआरडीए चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी इथला विषय आहे. वाहतूक कोंडी कमी करणारे 156 कोटींचे रस्ते आपण करतोय, रस्ते मोठे करतोय. खेड तालुक्याने घरकुल योजनेमध्ये आघाडी घेतली आहे. प्रधानमंत्री आवास योजना रमाई मधून गरिबांना घर देतोय. म्हाडामधून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खेड आणि मुळशी तालुक्यात 13,000पेक्षा परवडणारी घरे आपण देतोय. पहिला हायटेक तालुका होण्याचा मान या ठिकाणी मिळाला. हेलिकॉप्टर उडाणाची वेळ झालेली आहे, चिठ्ठी आलेली आहे. आणि म्हणून 162 ग्रामपंचायती पेपरलेस होता. 13 सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या. काही महापालिकाने जमलं नाही, त्या नगर परिषदेने केलं. याचा अभिमान आहे आपल्याला. आणि म्हणून मी बाकी जास्त काही बोलत नाही, एवढंच सांगतो, खेड पंचायत समिती इमारतीसाठी 14 कोटी रुपये आपण दिले. त्याचं काम चालू आहे. वाबगाव वरुडे टंचाईग्रस्त गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवायचा. राजगुरुनगर चाकण नगर परिषद हद्दीतील ट्रॅफिकचा प्रश्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावायचा. दोन्ही नगर परिषदावर भगवा फडकवला आहे, त्याला निधी कमी पडू देणार नाही. ते नगर विकास विभाग माझ्याकडेच आहे, त्यामुळे तिथं काही कमी पडणार नाही. उरण पनवेल शिरूर राज्य रस्त्याला मंजुरी देऊ. राजगुरुनगर भीमाशंकर रस्त्याचं काम आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर त्याच्या मागे आपण लागू. त्याचबरोबर चास कमान भामा स्केड कळमोडी धरणामध्ये बुडीत बंधाऱ्यांना मंजुरी देऊ. वरुडे वाबगाव उपसा सिंचन पाणी योजनेला पाठपुरावा करून मंजुरी देऊ. आपल्या यांच्याकडेच आहे पाणी पुरवठा मंत्री. आणि म्हणून मी आपल्याला त्याचबरोबर काही याच्यामध्ये शिक्के मारलेले आहेत, काही सरकारी राखीव शेरे मारले 30 गावातील 9,088 हेक्टरवर, ते देखील आपल्याला काढायचे आहे. खेड एसईझेड मधले जमिनीवरचे शेरे काढलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम आपण करू. आणि म्हणून उमेदवारांची नावं आहेत. जिल्हा परिषद डॉक्टर संतोष सीताराम सुपे, वाडा वाशारे गट, रेतवडी वाबगाव गट रोहिणी गणेश ढिगळे, पिंपळगाव मरकड गट श्रीनाथ सीताराम लांडे, नाणेकरवाडी म्हाळुंगे गट विठ्ठल गणेश नाणेकर, वाईट आंबेठाण गट निशा राहुल गोरे, पंचायत समिती गण वाशेरे गण रोहिदास दत्तात्रय मेटाल, वाडा गण मनीषा गणेश हिरे, रेतवडी गण अनिता विकास मांजरे, वाबगाव गण सुनीता संतोष सांडबो, वाईट आंबेठाण गण जया रंजित भोगसे, पिंपळगाव गण सीमा संतोष दौंडकर, मरकळ गण विशाल प्रकाश झरेकर, नाणेकरवाडी गण छाया किरण किर्ते, म्हाळुंगे गण अर्चना नितीन गाडे, मेदनकरवाडी गण संजय सीताराम वाघमारे, काळूस गण ऍड नवनाथ भुजंगराव कड, कडूस गण चांगदेव ज्ञानेश्वर ढमाले आणि कुरळी गण तनुजा निलेश पवार. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. या सर्व लोकांची नावं वाचली आहेत. आता त्यांना निवडून आणायचं काम तुम्ही करायचं आहे. त्यांना निवडून आल्यानंतर या भागाला निधी कमी पडणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मंचावरती प्रवेश होणार आहे. स्वतःताई सांगोर, सुवर्णा फिगे, वर्षा बोरकर, सोनिया कांबळे, राजेश गुळाकर, प्रेमलता गोपी, दत्ताबाई चंदर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे. स्वतःताई सांगोर, सुवर्णा फिगे, वर्षा बोरकर, सोनिया कांबळे, राजेश गुळाकर, प्रेमलता गोपी, दत्ताबाई चंदर